साल होता 1974चा। त्यावेळी हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये दरारा निर्माण झाला होता आणि त्याच 1974च्या सालामध्ये दादा कोंडके यांनी आपला पहिला पिक्चर काढला। तो पिक्चर होता सोंगाड्या आणि हा सोंगाड्या चित्रपट दादा कोंडके यांना मुंबईतल्या कोहिनूर टाकीला रिलीज करायचा होता। परंतु त्यावेळी मुंबईमध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती जी आजच्या मुंबईपेक्षा खूप वेगळी होती। त्यावेळी मुंबई मराठी लोकांची असून तिथे मराठी लोकांनाच स्थान नव्हतं। यूपी बिहारवाले लोक, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यातल्या लोकांनी पण मुंबईमध्ये आपलं घर बसवलं होतं। त्यावेळी मराठी लोकांना काम कमी आणि बाहेरच्या लोकांना नोकऱ्या भेटत होत्या आणि तो मुंबईतला कोहिनूर टाकीचा मालिक शिंदी जातीचा होता आणि तो थिएटरचा मालिक त्यावेळी आपल्या टाकीला फक्त हिंदी चित्रपट लावत होता। तो त्यावेळी आपल्या टाकीला मराठी चित्रपट लावतच नव्हता। त्यावेळी दादा कोंडके यांनी विचार केला, आता आपण पिक्चर तर काढलाय पण तो या टाकीला कसा काय लावायचा। परंतु त्यांच्या लगेच लक्षात आलं, या संपूर्ण मुंबईमध्ये एकच असा माणूस आहे जो आपला पिक्चर या टाकीला लावून देऊ शकतो। दादा कोंडके यांना त्यावेळी ज्या व्यक्तीची आठवण आली ती व्यक्ती म्हणजे स्वतः बाळासाहेब ठाकरे। बाळासाहेब ठाकरे यांनी 1974 सालापासून मुंबई अशी बदलली जिथं मराठी लोकांचा तिरस्कार होत होता, तिथं मराठी भाषा ऐकायला पण कोण तयार होत नव्हतं। तिथं बाळासाहेब यांनी फक्त मुंबई मराठी लोकांचीच आहे आणि या मुंबईत फक्त मराठीच चालेल अशी त्यावेळी मुंबईमध्ये बाळासाहेबांनी डरकाळी धाडून बाहेरच्या लोकांना मराठी लोकांच्या हाताखाली आणलं होतं। असा शिवसेनानी मुंबईमध्ये आपला दरारा निर्माण केला होता। त्यामुळे प्रत्येक जण आपल्या हक्काचा न्याय मिळवायचा असेल तर त्याला सर्वात पहिले माननीय बाळासाहेब ठाकरे यांची आठवण येत होती आणि त्यावेळी पण दादा कोंडके यांना बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आली आणि त्याच वेळी दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला बांद्र्याला गेले आणि बांद्र्यामध्ये दादा कोंडके यांची भेट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी झाली। त्या भेटेत दादा कोंडके बाळासाहेब ठाकरे यांना म्हणाले, साहेब माझा हा पहिला चित्रपट आहे आणि तो कोहिनूर टाकीचा मालिक आपला सोंगाड्या चित्रपट त्याच्या टाकीला लावतच नाहीये। तो कोहिनूर टाकीचा मालक सरळ बोलतोय मराठी चित्रपट मुंबईमध्ये चालणारच नाही, त्याच्यामुळे तो टाकीला आपला चित्रपट लावतच नाही। कृपया करून साहेब माझी मदत करा। आता बाळासाहेबांचं मराठी माणसावर असणारं प्रेम हे तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे। दादा कोंडके यांचं हे बोलणं ऐकून बाळासाहेबांना प्रचंड राग आला। त्यावेळी बाळासाहेब ठाकरे दादा कोंडके यांना बोलले, चला बरं मी तरी बघतो तो कोहिनूर थिएटरचा मालिक कसा तुमचा पिक्चर नाही लावत। मग दादा कोंडके आणि माननीय बाळासाहेब ठाकरे त्यावेळी दादरला आले। आता स्वतः बाळासाहेब दादरला आले, त्यामुळे खूप जास्त शिवसैनिक बाळासाहेबांच्या सोबतीला आले। हजारो शिवसैनिकांची गर्दी तिथं जमा झाली आणि त्यावेळी लोकांनी बाळासाहेबांसाठी टेचकोनचं उभं केलं हे माहीत आहे। तर एक ट्रक आणली आणि त्या ट्रकवर बाळासाहेबांना उभं केलं आणि तिथं बाळासाहेबांचा आदेश ऐकायला प्रचंड शिवसैनिकांची गर्दी झाली। मग त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना एक आदेश सोडला। बाळासाहेब म्हणाले, आणा त्या कोहिनूर थिएटरच्या मालकाला, त्या शिंद्याला। त्या हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या आदेशाला मान देऊन त्या कोहिनूर टाकीच्या मालकाला पकडून आणलं। पकडून आणल्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी त्या कोहिनूर टाकीच्या मालकाला या गोष्टीचा पहिले गोडीत जबाब विचारला की का आमच्या दादा कोंडके यांचा सोंगाड्या चित्रपट तुझ्या टाकीला लावत नाही। मग त्यावेळी तो कोहिनूर टाकीचा मालिक तो शिंदी बाळासाहेबांना म्हणाला, साहेब आम्हाला हिंदी पिक्चराचे पैसे जास्त मिळतात, बॉलिवूड चित्रपटाच्या प्रोड्युसरकडून आम्हाला मानधन जास्त मिळतो, तसं मराठी चित्रपटाकडून पैसे मिळतच नाही। आता बाळासाहेब ठाकरे त्यांना ह्या शिंद्याचं बोलणं ऐकून त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। मग बाळासाहेबांनी त्या कोहिनूर टाकीच्या मालकाला आपल्या शिवसेना स्टाईलमध्ये चांगलं समजवायचं ठरवलं। मग त्यावेळी बाळासाहेब ठाकरे त्या कोहिनूर थिएटरच्या मालकाला, त्या शिंद्याला म्हणाले की तुला मुंबईमध्ये राहायचंय का रे? इथं तुझी टाकी आहे ना, आता ह्या मिनिटाला उखडून टाकतो उखडून। ज्या मातीत तू राहतोय ना त्या मातीचा तू स्वाभिमान राख।
बाळासाहेबांचे हे शब्द ऐकून त्या टाकीच्या मालकाच्या पायाचं थरकापरं झालं. मग त्यावेळी त्या टाकीचा मालिक तो शिंदी घाबरला आणि बाळासाहेबांना म्हणाला, साहेब मला माफ करा, मी आत्ता दादा कोंडकेंचा पहिला पिक्चर सोंगाड्या लगेच लावतो माझ्या थिएटरला आणि हा पिक्चर किती पण दिवस चालू द्या, या पिक्चरचा पोस्टर मी खाली घेणारच नाही, पण एकदा मला माफ करा साहेब. तो थिएटरचा मालिक घाबरला. त्यांनी बाळासाहेबांकडून माफी मागितली. बाळासाहेबांनी त्याला माफ केलं. असं होतं बाळासाहेब ठाकरे यांचं मराठी माणसाबद्दल असलेलं प्रेम. आणि दुसऱ्याच दिवशी त्या कोहिनूर टाकीला दादा कोंडके यांचा सर्वात पहिला चित्रपट सोंगाड्या हा झळकला.